मंडळी, जिलेबी हा अस्सल भारतीय खाद्यपदार्थ. चवीला गोड असणारी जिलेबी प्रामुख्याने मैद्यापासून बनवली जाते. कुठे कुठे ती खव्यापासूनही बनवली जाते. मात्र जालना शहरातील शर्मा कुटुंब 3 पिढ्यांपासून शुद्ध तुपामध्ये बनवलेली जिलेबी जालना शहरामध्ये विकत आहेत. जालनाकरांचा देखील या जिलेबीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. नमस्कार, मी महेश परमेश्वर शर्मा. आमचा जलेबीचा बिझनेस आहे. गायत्री जलेबी चाट अँड चाट भंडार या नावाने माझा आहे. मी 3rd जनरेशन आहे, जे मी फक्त गावरान तुपामध्ये जलेबी बनवतो. माझ्या विशेषता आहे की मी फक्त शुद्ध तुपामध्ये जलेबी बनवतो, जे 440 रुपये किलो आहे आणि हे फूड स्टॉल आहे माझा. आम्हाला झाले 75 वर्ष. 75 वर्षापासून मी 3री पिढी आहे, ज्याच्यामध्ये मी इम्प्लिमेंट केलं आहे. मी फक्त इथं जलेबी नाही बनवतो, यासोबत मी लोकेशन लाईव्ह ऑर्डर्स पण घेतो. लाईव्ह इव्हेंट्स असतात जलेबीचे, हे करतो. या व्यतिरिक्त आमच्याकडं जलेबीच्या व्यतिरिक्त दालवडा, आलूवडा, वडापाव, भजी हे ऑर्डरप्रमाणे जातात. याचं कॉस्टिंग, माझ्या जलेबीचं कॉस्टिंग आहे 440 रुपये किलो आणि बाकीचे जे आहे 20 रुपये प्लेटचे अनुसार चालतात. मी आत्तापर्यंत जलेबी जी आहे, माझं जलेबीचं हैदराबादला पाठवलेली आहे. इथून मी मनमाडला, छत्रपती संभाजीनगरला पाठवलेली आहे जलेबी माझी. या व्यतिरिक्त माझं धुलियामध्ये गेलेली आहे, जळगावला पाठवलेली आहे, जी मी पॅक करून हे पाठवतो. मला जालनेकरांचं सर्वांना माहीतच आहे जिलेबीचं. कुठं कोणाला विचारलं जिलेबीचं काय आहे तर ते रेणुका नावाने विचारतात, जे कादराबादची आहे. माझी गायत्री नावाची आहे शाखा. या व्यतिरिक्त माझं कसं, हे आमचा जुना बिझनेस आहे म्हणून लोकांना माहिती आहे. जे लोक प्रसिद्ध लोक आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे की जलेबी मी कसं बनवतो. म्हणून जास्त करून माझं पार्सलची ऑर्डर जास्त असतात मी, आणि फोनवरती घेतो ऑर्डर्स. दिवसभराचं समजा माझं कमीत कमी जलेबीचं जे आहे हे फक्त संडेला कमीत कमी 7 ते 8 किलो जलेबी माझी हे जाते. आणि दररोजचं रेग्युलरचं जे आहे 3 किलो 4 किलो जलेबी, या व्यतिरिक्त दालवडे, हेच यांचं जास्त करून माझा ऑर्डरचा चालतो. आणि हे आम्हाला फॅमिली बिझनेस आहे म्हणून आम्हाला चांगला रिस्पॉन्स इथं भेटत आहे. आजोबांपासून चालत आलेला हा फॅमिली बिझनेस महेश शर्मा लीलया चालवत आहेत. त्यांच्याकडे दररोज 7 ते 8 किलो शुद्ध तुपात तळलेल्या जिलेबीची विक्री होते. 440 रुपये प्रति किलो याप्रमाणे जिलेबीचा दर आहे. जालना शहरातील नागरिकांबरोबरच महाराष्ट्रातील कोणत्याही शहरातील नागरिक ऑर्डर देऊन ही जिलेबी खरेदी करू शकतात. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील आल्मंड हॉटेलसमोर शर्मा यांचा हा स्टॉल सकाळी 8 वाजेपासून 2 वाजेपर्यंत सुरू असतो. तुम्ही देखील एकदा तरी शुद्ध तुपात तळलेली ही जिलेबी नक्की ट्राय करायला हवी. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.